नमस्कार मित्रांनो, मी रोहन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये। आज आपण पाहणार आहोत सांगोला बाजारामधील एचएफ गायींचा बाजार, एचएफ गायींची किंमत, त्यांचं वेध, दुधाचं प्रमाण, बाकी दिवस याबद्दल सविस्तर माहिती। मित्रांनो, सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी 6 ते दुपार 2 वाजून चालू असतो। या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, राज्य महाराष्ट्र। मित्रांनो, या बाजारामध्ये एचएफ गाई, एचएफ पाड्या, खिलार कोण, खिलार बैल, खिलार कालवडी, खिलार गाई, शेळी, मेंढी, बोकड आणि म्हैस बाजार हे सर्व काय तुम्हाला एका ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध असणार आहे। एक वेळ या बाजाराला अवश्य भेट द्या। चला तर पाहूयात एचएफ गाई बाजार याबद्दल सविस्तर माहिती। गाई काय म्हणतो किंमत त्याची? 80। शेवट द्यायची कुठपर्यंत? 60-65 द्यायची। दुधाला कशी आहे? दुधाला 17 चालते। 17-18 चालते, 2 टाइम मिळून। आता वेद किती आहे? काय वेद आहे ना? दुसरं आहे। दिवस किती बाकी आहेत? दिवस यालेले आहे, वेळलेले आहे। काय झाले आता? कालवड झाली आहे। काय म्हणत जोडीचं? जोडी काय म्हणताय? 1.5 लाख रुपये। वेद किती आले इकडच्या गाईचं? दोन्ही पहिल्यावर। दिवस किती बाकी आहेत अजून? दिवस 10-12 बाकी आहेत। सिमेंट कोणतं भरलेलं आहे? सिमेंट कोणतं भरलेलं आहे? बर, शेवट काय होईल द्यायची? कमी होईल। आता दुधाचा रेट कमी झाला की? दुधाचा रेट कमी झाल्यामुळे आता किमती कमी होणार आहेत गायींच्या। काय म्हणतो किंमत? किंमत का सांगताय? 1,30,000। 1,30,000। वेद किती आहे? तिसरे येत आहे। दुधाला कशी आहे? दुधाला 13 पिळी आपण। आता दुधा रेट कमी झाले आहेत, मग किमती बी कमी व्हायला पाहिजे ना। एवढी महाग घेऊन कसं परवडायचं? आता दुधा रेट बी कमी झाले। होईल की व्यवहाराला बसले होईल काय? शेवट किती होईल? होईल की 90,000 पुस्तक। 90 पण सोडायची। काय म्हणता किंमत? किंमत 65,000 रुपये। वेद किती आहे? पहिल्यावर 2 दात। दिवस किती बाकी आहेत? दिवस येणारी 5 तारखांवरती अजून 10 दिवस बाकी आहेत म्हणायचे, 10-15 दिवस। शेवट द्यायची काय होईल? 60ला देऊ। 60ला द्यायची। नंबर 1 गाव कुठलं आपलं? परतीवाडी तालुका। तुमचं नाव सांगा। महेश मोहन चव्हाण, परितेवाडी। मोबाईल 98 90 90 98 83। दुधाला कशी निघेल? काय दुधाला कशी निघेल? 8-9 चालेल पहिल्या वेताला। काय म्हणता हिचं? 65। वेद किती आहे? तिसरं वेत आहे। खाली काय आहे आता? कालवड आहे। बरं, दुधाला कशी आहे? काय दुधाला आता 9-10 9-10 एकर मग चालते। शेवट सोडायची काय? 60 पर्यंत सोडू। तिचं काय म्हणताय? 65। वेद किती व्हायचं? पहिल्यावर आहे। किती दिवस बाकी आहेत? 15 दिवस। 15 दिवस बाकी आहेत। दुधाला कशी निघेल? काय 8-9-10च्या आसपास चालेल ती एका मला। काय सांगते किंमत? 95,000। वेद किती आहे? दुसरं वेद आहे। दुधाला 24 लिटर काढलेलं आहे पहिल्या वेताला। दिवस किती बाकी आहेत अजून? 10-15 दिवस बाकी आहेत। किती काय सांगताय?
तिची किंमत 1,05,000. वेद किती आहे? आता दुसऱ्यांदा आता वेती. दिवस किती बाकी आहेत? 15 दिवस बाकी 15 दिवस बाकी आहेत. दुधाला 25 गॅरंटी. हा 25. तिचं काय सांगताय? 1,10,000. 1,10,000. हा. तिचं वेद किती आहे? पहिल्यावर आहे ते. पहिल्यावर दिवस किती बाकी आहेत? तिचं 15 दिवस बाकी आहे. दुधाला कशी निघेल काय आता तिचं का आता कसं पहिल्यावर असल्यामुळे तरी अंदाज तरी काय 27-28 दिल. निघाल का तेवढं? हा शेवटचीच काय सांगताय? पहिला रोज आहे. तिचे काय म्हणताय? तिचं 1,00,000. 1,00,000 रुपये. दिवस किती बाकी आहेत? तिचं 20 दिवस टाईम आहे. आता दुधाच्या रेटमध्ये तर फरक पडला आहे. दूध रिवर्स आले, रेट रिवर्स आलेत आता. मग एवढा महाग किमती म्हणून शेतकऱ्यांना कसं परवडायचं मग? शेतकऱ्याचं कसं बरं आम्हाला तर कमी दरात दिसते. नाही पण दूध पण तसं नाही निघलं पाहिजे ना आपल्याला. नाही दूध निघणारे काय असायचं. शेवट काय होण्याची किंमत? हा किंमत किती शेवटाची? तिची 90,000 होईल. 90 पर्यंत होईल. हा 90. कुठलं गाव आपलं? 12 मध्ये. बारामती. दोन दात पाडे. पहिला रो. दिवस किती बाकी आहेत? 15 दिवस बाकी आहेत. दुधाला कशी निघाल काय? 25. सिमेंट कोणतं भरलेलं आहे? प्युअरचे भरलेलं आहे. शेवट द्यायचं काय होईल? 1,25,000. तिचे काय सांगताय? 1,10. पहिला रोज आहे का? किती दिवस बाकी आहेत? 10 दिवस बाकी आहेत. या काहीच का सांगताय? पहिला रोज आहे. हिची किंमत 80,000. दिवस किती बाकी आहेत? 15 दिवस. बर. आता वेळ लिहिले आहे. किती वेताचे? दुसरं वेताचे आहे. 6 दात आहे का? कशी म्हणता किंमत याची? 1,25. शेवट द्यायची काय होईल? 1,15 पण सोडायची. दुधाला कशी काय? 27 लिटर बोलीत देऊ आपण. 27 लिटर गॅरंटी. गॅरंटेड बोलीत देऊ. काय अडचण नाही. 2 टायमात. ही किती विकली? 21ला. 21. हिचं वेत किती आहे? पहिला रोज आहे. पहिला रोज आहे. दिवस किती बाकी आहेत अजून? 10 दिवस बाकी आहेत अजून. दुधाला कशी निघाल काय? 22 प्लस निघाल. 2 दाती यार काय लागेल बोला. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. सचिन दत्तू यादव, माळसरस तालुका, जिल्हा सोलापूर. 97 67 200 450. प्रत्येक रविवार बाजारला असता? हो हो. 10 12 13 काय असतात. आपलीच आहे मग पाठीमागची दिली. विकलेली आहे. ही कितीला विकली? 65ला दिली. 65ला. हिचं वेत किती आहे? त्या चौथ्यात आहे तिथे. चौथं. दुधाला कशी आहे? तुझं 20 प्लसच आहे ती. 20 प्लस. किती किंमत सांगते? ते सांगा 1,10,000 आहे. 1,10,000. हो, वेत किती आहे? पहिला रोज आहे 4 दात. पहिला रोज आहे. दिवस किती बाकी आहेत? त्याला अजून 15 दिवस टायमिंग आहे. बरं. दुधाला कशी निघेल काय? आता पहिल्या त्याला आपण बी पिळले नाही. तरी सिमेंट कोणतं बरं तेव्हा पण डिपेंड आहे ना. हो 20 लिटर दूध देईल पहिल्या त्याला. तिचं काय सांगतोय? हे पहिला रोज आहे. पहिला रोज आहे. किती म्हणतो किंमत? किती म्हणतो किंमत? 1,00,000 रुपये. सिमेंट कोणतं भरलेलं? ABS सिमेंट भरलेलं आहे. काय म्हणतो बाय किंमत? काय म्हणता किंमत त्याची? 95,000. वेत किती आहे? तिसरं वेत आहे. दुधाला कसे आहे? 28 लिटर पिळली. गॅरंटी आहे? 28 लिटरची गॅरंटी. दिवस किती बाकी आहेत अजून? 4-5 दिवस बाकी आहेत अजून. शेवट द्यायची काय होईल?
80ला 80 शेवट. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. समाधान लोखंडे 93 70 16 52 92. एवढी एकच आणली काय? हां गाव कोणतं? महिम महिम. काय म्हणता किंमत? 85,000 रुपये. पहिल्यावर आहे का? दिवस किती बाकी आहेत? 8 दिवस बाकी आहेत. दाताला कसे आहे? आदत आहे. काय म्हणते किंमत? किंमत 1.45. वेद किती आहे? दुसऱ्यांदा आहे. दुधाला कशी आहे? 30 लिटर पेळी पहिल्या त्याला 30 पिळलेली आहे. गॅरंटी 30 लिटरची. दिवस किती बाकी आहेत? त्याला 10 दिवस बाकी आहे. 10 दिवस बाकी आहेत. शेवट काय होईल द्यायची? ही शेवट 21 पर्यंत 1.20 पर्यंत द्यायची. माईक द्या एक चांगला. काय म्हणता याचं? 1,10,000. 1.10. वेद किती आहे? दुसरा आहे सायदा ते आहे. साधे दुसरी वेत आहे. दुधाला कशी आहे? पहिले त्याला 11-12 पिढी द्यायची 11 पण चाललेली आहे. मला या गायचं काय सांगताय? या गायचा 80,000. 80. हिचं वेद किती आहे? हे बी आता तिसऱ्यांदा आहे. तिसऱ्यांदा आहे. दिवस किती बाकी आहेत काय? 10-12 दिवस बाकी आहेत अजून. दुधाला कशी आहे? दुधाला हे बी 10-11. 10 पिळलेले आहे. या गायचं काय सांगताय? या गायचा 80,000. 80,000. ही हिचे दुसऱ्यांदाच आहे. दुसऱ्यांदा आहे. दुधाला कशी आहे काय? तेच रेंज 10-11. 10 लिटर चालते. ही 12 पिढीले आहे. 12 पिळलेले आहे. किती वेळ त्याचे? ही बी दुसऱ्यांदाच आहे. समोरच काय सांगताय? ही पहिला रुपये आहे. पहिला रो आहे. हा तिचं 75,000. 75,000. हा तिचं 75. ती पहिला रुपये आहे. ती पहिलं तिचं 75. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. नाव हुसेन शेख. नंबर 98 90 67 91 51. गाव? आसू बारामती. आसू बारामती.